अगली खबर फिर से लोकसभा चुनाव से जुड़ी। लोकसभा चुनाव के चलते शेका पक्ष, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस और मित्र दलों द्वारा मावल लोकसभा चुनाव क्षेत्र के महाआघाड़ी के उम्मीदवार पार्थ पवार के प्रचार हेतु बारापाड़ा गांव में प्रचार सभा का आयोजन किया गया था। इस सभा को संबोधित करने के लिए स्वयं पार्थ पवार उपस्थित थे। 33 मावल लोकसभा चुनाव क्षेत्र के महाआघाड़ी के उम्मीदवार पार्थ पवार के चुनाव प्रचार हेतु बारापाड़ा गांव में कॉर्नर सभा का आयोजन मंगलवार को किया गया था। इस सभा में उपस्थित जन समुदाय को संबोधित करने के लिए स्वयं उम्मीदवार पार्थ पवार सहित शेका पक्ष के विधायक बालाराम पाटिल, पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल, पनवेल मनपा के विपक्षी नेता प्रीतम मात्रे, राष्ट्रवादी के महानगर जिला अध्यक्ष सतीश पाटिल आदि गणमान्य उपस्थित थे। इस अवसर पर पार्थ पवार ने उपस्थितों को संबोधित किया। तुम्हाला माहिती आहे सरकारने देशाची काय परिस्थिती करून ठेवली आहे। बेरोजगारी एवढा वाढला आहे की लोकांना नोकरी नाही येत, कंपनीज इथे येत नाहीये, दुसऱ्या राज्यामध्ये चालले आहेत आणि इकडनं म्हणतात की 2 कोटी लोकांना रोजगार ते देणार। नोटबंदी त्यांनी एका रात्रीच ठरवली की नोटबंदी आणणार आहे, तर इकडनं 4.5 कोटी लोकांचं जॉब्स गेले। त्याच्यामुळे कुठेतरी लोकांना वाटले की काहीतरी श्रीमंत लोकांना त्रास होणार आहे, पण ऍक्च्युअली त्रास झाला गरिबांनाच। श्रीमंतांना काहीच त्रास झाला नाही आणि ह्यांनी काय सांगितलं की नोटबंदीचा इफेक्ट फक्त श्रीमंतांना बसला पण गरिबांना नाही, पण ऍक्च्युअली ऑपोजिट झालं। तो फटका जो बसला नोटबंदीचा तो फक्त गरिबांना बसला आणि श्रीमंतांना नाही। आतापर्यंत जेवढ्या पण योजना त्यांनी केल्या सगळ्या काँग्रेसच्या यूपीएच्या योजना नाव बदलून केलं, जातीचं राजकारण करतात। आपल्याकडे बेरोजगारी वाढली आहे म्हणून लोकांना काय काम नाही म्हणून लोक आरक्षण मागतात, आरक्षण देत नाही। आरक्षण फक्त आपल्याला प्रॉमिसेस करतात, आव्हान करतात की आपल्या करणार, ह्याच्यावरनं सांगतात की स्मारक बांधणार आहेत, शिवाजी महाराजांचं स्मारक बांधणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक बांधणार, पण ते कुठे आपल्याला दिसत नाही। पण सरदार वल्लभभाई पटेलचा तर पुतळा एकदम रेडी आहे 3.5 वर्षामध्ये आणि ते पण 3,000 कोटी तिथं खर्च केला। तर तुम्ही बघा जिथं हे सरकार आपल्याला एका बाजूने मांडायचा प्रयत्न करतात की चांगलं काम करतात ते, पण एका बाजूने फक्त जाहिरातबाजी चालू आहे आणि चांगलं काम मला कुठे आतापर्यंत दिसलं नाही। तुम्ही ज्या कंपनीजमध्ये आहे, तुमच्या आजूबाजूचे जेवढे पण मित्र आहेत त्यांचे सगळे धंदे चालू आहेत, व्यवसाय चालू आहे, त्यांना तुम्हीच विचारा की गेल्या 7 महिन्यामध्ये त्यांचा बिझनेसचं काय परिस्थिती आहे। आपलं जेवढे पण शेतकरी आहेत त्यांना सगळ्यांना चांगला भाव मिळत होता, सगळे खुश होते, दुधाला चांगला भाव होता। आता शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे की त्यांना भाव पण नाही, पण त्यांच्या मुलांना नोकऱ्या पण नाही। ती गोष्ट तर वेगळी। 3 लाख कोटीचे तुम्ही कर्जमाफी उद्योगपतींना करता, पण शेतकऱ्यांचे तुम्ही कर्जमाफी नाही करू शकत। 6,000 रुपये वर्षाला तुम्ही काहीतरी काढले होते योजना, त्याच्यामध्ये 2,000 पण नाही मिळत शेतकऱ्यांना। तुम्ही शेतकऱ्यांची चेष्टा करताय, लोकांची चेष्टा करताय आणि आता हे किती दिवसासाठी चालणार तुम्हीच मला सांगा। किती दिवसासाठी तुम्ही हे सहन करणार? मला नाही वाटत आता ही वेळ आली आहे सहन करायची। आता ह्या वेळेस ह्या पुढच्या मे मध्ये आपल्याला त्यांना दाखवायचंच आहे आपला राग आणि आपण काय करू शकतो। कारण लोकशाहीमध्ये जेव्हा लोकांनी ठरवलं की एकाला काढायचं असेल तर ते नक्कीच काढू शकतात आणि आता मला दिसतंय की आजच्या जनताने हे ठरवलं आहे की या सरकारला काढायचंय म्हणजे काढायचंच। इस दौरान विधायक बालाराम पाटिल ने अपनी भावनाएं व्यक्त की। मागच्या लोकसभेच्या असतील, विधानसभेच्या असतील, जिल्हा परिषदेच्या असतील, पंचायतीच्या असतील, त्याच्यापेक्षा जास्तीचं मतदान या निवडणुकीमध्ये आपल्याला काढायचं आहे आणि नंतर 23 मे नंतर विवेक पाटील साहेबांना आपला बहुमान वाटला पाहिजे, अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचं। अनेक प्रश्न केंद्राशी संबंधित आहेत। बाजूला आरशिया आहे, रोजगाराच्या बाबतीत आपण गेलो तर आपल्याला दाद देत नाही। फॉरेस्ट मध्ये असणारी गोरगरीब बांधवांची शेकडो घरं आहेत, त्या ठिकाणी तोडकाम करण्याचे आदेश निघालेले होते। विवेक पाटील साहेबांनी मला आणि जयंतबाईंना सांगितलं की कोणच्या आपल्या ग्रामस्थांची फॉरेस्ट मधील घरं तोडण्यासाठीच्या ऑर्डर्स निघालेल्या आहेत, तुम्ही या संदर्भात तातडीने बैठक घ्या। जयंतबाई, मी
आम्ही मंडळींनी चंद्रकांत दादाच्या बरोबर बैठक घेतली आणि त्या ठिकाणी वास्तव चंद्रकांत दादांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना जयंत पाटलांचं माझं म्हणणं ऐकावं लागलं, कारण शेवटी प्रश्न जनतेचा होता आणि केवळ कोणचा, केवळ पनवेल उरणचा, केवळ रायगडाचा नव्हता, तर संपूर्ण राज्यातली हजारो घरं त्या ठिकाणी रहिवासी तुटणार होती. फॉरेस्टचा हा विषय केंद्राशी संबंधित आहे. कोणमधून श्रीरंग बारणेंना अतिशय चांगलं मतदान मागच्या वेळेला झालेलं होतं, पण कोणच्या ग्रामस्थांची फॉरेस्ट मधली घरं तुटताना श्रीरंग बारणे नव्हे तर विवेक पाटील, जयंत पाटीलच त्या ठिकाणी कामाला आले. हा इतिहास उद्याच्या काळामध्ये केंद्राचा हा फॉरेस्टचा जो विषय आहे तो व्यवस्थितरित्या हाताळून ज्या गोरगरिबांची घरं, त्यांचे संसार या घरामध्ये आहेत, त्यांना दिलासा देण्याचं काम करण्यासाठी पार्थ पवारांना आपल्याला दिल्लीला पाठवायचं आहे. हे आवाहन आपल्याला करायला मी या ठिकाणी आलो. इस सभा के लिए पनवेल पंचायत समिति की सभापति वृषाली देशेकर, शेका पक्ष के तालुका सचिव एकनाथ भोपी, भात गिरनी के चेयरमैन MC पाटिल, नगर सेवक विष्णु जोशी, हरेश केनी, नगर सेविका उज्ज्वला पाटिल, अरुणा दाभने, ZP सदस्य योगिता पाडवी इत्यादि सहित परिसर के सरपंच, उप सरपंच एवं ग्रामवासी तथा आघाड़ी के कार्यकर्ता सैकड़ों की तादाद में उपस्थित थे.